वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन। शासनाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी गुरुदेव भक्त यांनी तिवसा तहसील कार्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। 9 ऑगस्ट पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। काल म्हणजे दिनांक 12 ऑगस्ट पासून आंदोलनकर्त्यांनी पाणी सुद्धा व्यर्थ केले आहे, सोबत वैद्यकीय सुविधा घेण्यास नकार दर्शविला आहे। त्यावेळी बोलताना जयकुमार बोके म्हणाले की जोपर्यंत शासनाकडून वंदनीय तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शासन घोषणा करत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। त्यात आम्हास प्राणास मुकावे लागले तरी चालेल, पण आम्ही पुरस्कार मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही। आंदोलनकर्ते शफीक शाह यांच्यानुसार शासनाने आमचा अंत पाहू नये, वंदनीय तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करावा। जोपर्यंत महाराजांना पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। त्यावेळी त्यांनी त्या उपोषणाला गुरुदेव भक्तांनी मोठ्या संख्येने समर्थन द्यावे असे आवाहन केले आहे। मी जयकुमार शेषरावजी बोके, राहणार वरखेड। आम्ही इथे 5 दिवसापासून 9 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला बसलेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न हा प्रदान व्हावाच अशी आमची इच्छा आहे। आम्ही आजपासून सुद्धा अन्न तर आमचं 9 तारखेपासून बंद आहे, पण 8 तारखेपासून आम्ही पाणी सुद्धा वर्ज्य केलं आहे आणि वैद्यकीय उपचार सुद्धा नाकारलेला आहे। आमचा अंतिम लढा, आमचे अंतिम श्वास राहीपर्यंत आमची अंतिम लढा द्यायची आमची पूर्ण तयारी आहे। जिथपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला भारतरत्न प्रशासन पुरस्कार हा जाहीर करत नाही तिथपर्यंत आम्ही आमचा लढा अविरत राखून ठेवू आणि राष्ट्रसंत नावाने आम्ही भारतरत्न ही पदवी मिळवून घेऊ इथपर्यंत आमची तयारी आहे। शफीक शाह, मागच्या 5 दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे आणि या उपोषणाचा उद्देश एकच आहे की महाराजांना भारतरत्न ह्या सन्मानित करावं। त्याकरिता आज आम्ही सर्व मिळून पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे आणि त्याचबरोबर मेडिकलचं सुद्धा आम्ही नाकार दिलेला आहे आणि जास्त प्रशासनाने आमचा अंत न पाहता लवकरात लवकर या मागणी मार्गी लागावी हीच एक अपेक्षा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांच्या हक्काचा सन्मान त्यांना प्रदान करावा आणि सर्व गुरुदेव भक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया या आंदोलनस्थळी येऊन भेट द्यावं, पाठिंबा देऊन या महाराजाच्या लढ्याला आवाज मोठा करावा हीच एक अपेक्षा।